मानास्पद गोष्ट आहे। या ठिकाणी आपल्या असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय विशालजी कांबळे यांच्या माध्यमातून या ठिकाणी या सागरचा या ठिकाणी पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मान केला जाईल। अशीच मुलं आपली मोठी झाली पाहिजे आणि नक्कीच या ठिकाणी सागरने उद्गार काढले होते की बाबासाहेबांच्या पुण्याईने नक्कीच आज जे सुख आपल्याकडे आपण अनुभवतोय ते नक्कीच ही बाबासाहेबांची पुण्यतिथी आहे, सॉरी पुण्याई आहे आणि यांच्यामुळे जे सुख आपण अनुभवतोय संपूर्ण श्वास आणि घास बाबासाहेबांचा आहे। वळूया प्रतीकडे। धन्यवाद। पहिला चेंडू किरण कांबळे यांचा ऑफच्या दिशेने कटवलेला आहे। प्रशांत यांनी पाहूया दोन धावा पहिल्या चेंडूवरती। पॉवर प्लेचा षटक असणार आहे। स्ट्राईकला आहे तो प्रशांत आणि नॉन स्ट्राईकला आहे तो सचिन। बॉलिंग आहे किरण कांबळे मॅन फ्रॉम विजेता कोंडे संघाचा आणि लेग साईडच्या दिशेने कटवलेला पाहूया क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि हा झेल मिस केलेला आहे आणि ह्या 2 धावा आलेल्या आहेत। रत्नागिरी एक्सप्रेस या संघाचा कर्णधार टॅलेंट पाशी संपर्क साधायचा आहे त्वरित। चला 2 चेंडू 4 धावा झालेल्या आहेत। पुन्हा एकदा ऑफ साईडच्या दिशेने कटवलेला आहे पाहूया सुंदरसं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल तिथे क्षेत्ररक्षकाचं काहीच संत गतीने असा चाललेला हा सामना। रिवर्सचा फटका सचिन यांच्या माध्यमातून पाहूया आणि या 4 धावा संघाची धाव संख्या झालेली आहे ते 9। पुन्हा एकदा किरण टू सचिन सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागेल ते किरण कांबळे यांच्या माध्यमातून। पहिला फलंदाज बाद होतोय कोकण रायडर संघाचा आणि निश्चितच सचिन बाद होत आहेत आणि त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज जावडे संघाचे कर्णधार स्वतः सुशांत पवार या ठिकाणी फलंदाजीसाठी आलेत। एक नावाजलेला फलंदाज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गोलंदाजीच्या स्वरूपामध्ये लांजाचा वंडर बॉय नक्कीच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एक मोठं नाव असं क्रिकेटमध्ये किरण कांबळे कोंडिया गावचे सुपुत्र या ठिकाणी गोलंदाजी करत आहेत। आणि पहिल्यांदाचा स्ट्राईकला आहे तो सुशांत। गोलंदाज किरण कांबळे सुंदर चेंडू तितका सुंदर असा टोलवला एका धावेसाठी मात्र या ठिकाणी गचा क्षेत्ररक्षण दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा सफलरित्या पूर्ण केली आहे। या ठिकाणी धावसंख्या झाली आहे धावसंख्या 11। पहिलं षटक संपलंय। पहिल्या षटकाखेरीस धावसंख्या 1 बाद 11। नक्कीच पुन्हा एकदा फलंदाजी मार्गवरती प्रशांत एक अनुभवी बॅट्समन आणि तितकाच जितका अनुभव जास्त आहे तितकाच गोलंदाज जो आहे नौखा आहे। नक्कीच एक उभरता आहे देवधे गावचा सुपुत्र प्रणय। नक्कीच पाहूया
प्रणय पंचांच्या उजव्या हाताने सुंदर चेंडू, पहिला चेंडू, निर्धाव चेंडू काढलाय तो प्रशांत अशा या अनुभवी फलंदाजासाठी. आणि नक्कीच एक प्रणयसाठी एक चांगली संधी म्हणजे किरण कांबळे यांच्या टीम मध्ये त्यांच्या हाताखाली आणि त्यांच्या सोबत या ठिकाणी गोलंदाजी करण्याचा एक चान्स मिळाला. नक्कीच त्या संधीचं नक्कीच या ठिकाणी सोनं करताना सुंदर गोलंदाजी, अजूनपर्यंत 2 चेंडू सुंदर चेंडू टाकलेत. आणि आता मात्र डावखुरा फलंदाज सुशांत स्ट्राईक वरती आणि साईड चेंज करून पंचांच्या डाव्या बाजूने प्रणय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती 8-10 पावलांचा रनअप घेऊन पंचांना क्रॉस करून आणि समोर सुशांत, सुंदर चेंडू, नक्कीच नक्कीच सुंदर, बघा सुंदर गोलंदाजी. नक्कीच या ठिकाणी एक अनुभवी गोलंदाज पाठबळ असलेलं की नक्कीच एक नवतरुण असे गोलंदाज या ठिकाणी सुंदर गोलंदाजी करणारच. आणि मोठ्या खेळाडूंचा नक्कीच या नवीन उभारत्या खेळाडूंना भावेश कांबळे आणि निलेश कांबळे दोन्ही बंधूंना या ठिकाणी व्यासपीठावरती आमंत्रण दिलं जाते. SK स्पोर्ट आणि फिटनेसचे दोन्ही संघनायक, संघ मालक भावेश कांबळे आणि निलेश कांबळे दोघांनी या ठिकाणी आपले हजेर लावायचे विनंती असेल दोघांना देखील. नक्कीच प्रणय सुंदर गोलंदाजी, अजूनपर्यंत जे गोलंदाजी केली आहे मला वाटतं 4 चेंडू टाकलेत. 4 चेंडू मध्ये अजूनपर्यंत 2च फक्त धावा दिल्या आहेत. सुंदर गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते प्रणय याच्याकडून. आणि नक्कीच अशाच संधीमधून आपण कुठेतरी वरती यायचं असतं, एक आपलं नाव कमवायचं असतं. आणि सुंदर चेंडू, सुंदर चेंडू, नक्कीच फिरकी केली होती या ठिकाणी, प्रयत्न चांगला होता मात्र थोडासा थोडासा लाईन मध्ये थोडस गडबड झाली. आणि नक्कीच प्रणय कांबळे याने जर विकेट घेतली तर अभय आणि ऋतिक यांच्याकडून यांच्या गोलंदाजीसाठी एक विकेटसाठी त्यांना पारितोषिक आलंय 500 रुपयाचं जर विकेट घेतली तर. आणि या ठिकाणी पंचांचा एक रिव्ह्यू मागितलाय पंचांनी स्वतः, वाईड वरती चेक केला जातोय. आणि नक्कीच रिव्ह्यू या ठिकाणी असफल ठरलाय. हा चेंडू वाईट चेंडू, वाईटच्या स्वरूपामध्ये 1 धाव वाढली, धाव संख्या मात्र 15 झाली आहे. 1-15 संत गतीने चालली आहे धाव संख्या. नक्कीच प्रणय याला संधी आहे 500 रुपये. ओ या ठिकाणी विकेटचा चान्स आणि पाहूया इथे विकेट जाते का. नक्कीच नक्कीच त्याने स्वतःहून विकेट घेतलाय आपल्या बॉलिंग वरती. सुंदर क्षेत्ररक्षण, 500 रुपये लागू झाले आहेत आपल्या स्वतःच्या गोलंदाजीवरती. नक्कीच त्याने एक मोठा फलंदाज बाद केलाय प्रशांतांच्या स्वरूपामध्ये. दुसरा झटका बसतोय तो कोकण रायडर्स या संघासाठी. आणि या ठिकाणी नवीन फलंदाज प्रशांत यांच्या जाग्यावरती घेण्यास आलाय तो म्हणजे अजय. मला वाटतं शेवटचा चेंडू असेल प्रणय याच्या गोलंदाजी मधला. नक्कीच अजूनही पैसे तुम्हाला लागू आहेत, टेन्शन घेऊ नका. आणि गोलंदाजी मार्गवरती सुंदर गोलंदाज, मात्र सुंदर अशी या ठिकाणी एक लाईनअप सुंदर होता. अक्षरशः टप्प्यावरती, चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली आहे आणि सुंदर गोलंदाजीचा नमुना या ठिकाणी दाखवलाय प्रणय याने. एक नवीन गोलंदाज. नक्कीच दुसरं षटक संपतंय. दुसऱ्या षटकाखेरीज धाव संख्या आहे 15, 2-15. सुंदर गोलंदाजी या ठिकाणी प्रणय कडून. आणि आता गोलंदाजी मार्कवरती स्वतः संघ संचालक बोलता येईल. नक्कीच संघ मालक
प्रशांत कांबळे या ठिकाणी गोलंदाजी मार्गवरती आणि समोर हा एक हार्ड हिटर फलंदाज. नक्कीच या ठिकाणी पनवेल मध्ये खेळत असताना पंचशील पनवेल मध्ये नक्कीच हा खेळाडू खेळत असतो. अजय हार्ड हिटर फलंदाज समोर आहे प्रशांत. पहिला चेंडू या ठिकाणी टोलवण्याचा प्रयत्न पाहूया. या झेल होतं का? नक्कीच नो मॅन लँड मध्ये या ठिकाणी पडलेला चेंडू हा, त्यामुळे धावा मात्र निघतात. 2 पूर्ण धावा केल्या आहेत आणि या 2 या धावसंख्येने धावसंख्या झाली आहे ती 17. चांगला चेंडू होता आणि तितकाच लोअर फुलटॉसला एक हुक करण्याचा प्रयत्न होता, मात्र थोडासा फसला आणि नो मॅन्स लँड येते. या ठिकाणी 2 धावा त्याला मिळतात. पुन्हा एकदा प्रशांत आपल्या बोलिंग मार्गवरती. समोर आहे अजय. सुंदर चेंडू, मात्र थोडासा वाईड लाईनच्या बाहेरचा चेंडू. या ठिकाणी पंचांचा इशारा वाईड. 1 धाव, एक अतिरिक्त धाव. धाव संख्या झाली आहे 18. पुन्हा आपल्या बॅटिंग मार्गवरती अजय. मोठे मोठे फटके मारण्यासाठी एक माहिर असलेला हा फलंदाज आणि तितकाच अॅक्युरेसी मध्ये कशी गोलंदाजी करतात असा हा गोलंदाज प्रशांत. सुंदर गोलंदाजी. यॉर्कर लेन चेंडू होता, मात्र 1 धाव काही रोखू शकत नाहीयेत. एका धावेने धाव संख्या पुन्हा एकदा 19 आणि आता मात्र एक हार्ड हिटर फलंदाज, डावखुरा फलंदाज सुशांत आपल्या बॅटिंग बारवरती. पाहूया या डावखऱ्या गोलंदाजासाठी प्रशांत कोणता चेंडू यूज करतोय इथे. स्टंप टू स्टंप गोलंदाजी. नक्कीच एक गोलंदाज जेव्हा स्टंप टू स्टंप गोलंदाजी करतो, ओके दादा, तेव्हा नक्कीच फलंदाज थोडासा विचार करूनच या ठिकाणी शफल होण्याचा प्रयत्न करतो. पुन्हा एकदा प्रशांत. आता मात्र थोडासा शफल होऊन फुलटॉस घेण्याचा प्रयत्न होता. 1 धाव पूर्ण केला, दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहूया. या ठिकाणी धाव सुद्धा दोन्ही पूर्ण झाल्या. 2 या धावसंख्येने धावसंख्या वाढली. धावसंख्या झाली आहे 19. 21 2 बाद 21. अजूनपर्यंत तरी परी मोटर्सची अतिशय सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला. 3ही गोलंदाज सुंदर गोलंदाजी करताना. नंतर आता मात्र सुशांत रिवर्स मारण्याचा प्रयत्न. सुंदर चेंडू, सुंदर टप्पा, अगदी स्टंप टू स्टंप गोलंदाजी तर समजू शकत नाहीत. नक्कीच मगाशी मी म्हटलं की जेव्हा स्टंप टू स्टंप गोलंदाजी केली जाते, एक फलंदाजासाठी थोडासा एक दुहेरी निर्णय घ्यावा लागतो. एक तर आपली विकेट वाचवण्याचा प्रयत्न आणि दुसरा म्हणजे एक रन, धावा कशा येतील जास्तीत जास्त. आणि या ठिकाणी मात्र स्टंप टू स्टंप क्लीन बोल्ड. प्रशांत यांची सुंदर गोलंदाजी क्लीन बोल्ड केलाय. सुशांत पवार यांना एक मोठा फलंदाज या ठिकाणी बाद केलाय. मला वाटतं 3रं षटक संपतंय. 3ऱ्या षटकाअखेरीस धाव संख्या झाली आहे कोकण रायडर्सची 22. एक अमूल्य असं योगदान दिलं होतं ते करण, त्याचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल. जोपर्यंत तुम्हाला बॅकअप मुलांची पाठिंबा नसेल तोपर्यंत असं भव्यदिव्य आयोजन करणं अशक्य असतं, परंतु तेच शक्य करून दाखवलं ते या करणच्या योगदानामधून. नक्कीच करण असं सहकार्य करत तर आपली मुलं एकत्र जेव्हा जेव्हा खेळत असतात त्यांनी प्रत्येकाने असंच वेगळं काहीतरी सहकार्य केलं तर नक्कीच खेळायला पण मजा येते. धन्यवाद करण. होळ्या सुमित सरांच्या गोड आवाजाकडे. नक्कीच सर, या ठिकाणी RPL असा हा मोठ्या प्लॅटफॉर्म वरती खेळण्यासाठी आणि त्या प्लॅटफॉर्म साठी जे लोकांनी मेहनत घेतली आहे त्या सर्वांचं नक्कीच या ठिकाणी स्वागत आणि त्यांचा सन्मान केला पाहिजे. कारण की एवढी मोठी टुर्नामेंट जेव्हा आपण आपल्या पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यासाठी ठेवत असतो तेव्हा या ठिकाणी शेकडोच्या हिशोबामध्ये प्लेयर्स आपले खेळतात आणि त्या सर्व खेळाडूंसाठी एक चांगली संधी, चांगली या ठिकाणी सोय करून देण्याचा प्रयत्न असतो आणि तो या रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनने करून दाखवलाय. या ठिकाणी 2रा दिवस आहे हा. नक्कीच अजूनपर्यंत तरी या समितीने अतिशय सुंदर असं काम केलंय आणि एक चांगला प्लॅटफॉर्म खेळायला दिलाय आपल्या रत्नागिरीतील सर्व मुलांसाठी.
वळू या सामन्याकडे. नक्कीच 21 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना धावसंख्या 22 करणं गरजेचं. नक्कीच पुन्हा एकदा परी मोटर्स या संघासाठी फलंदाजीसाठी आलाय तो विजेता स्पोर्ट्स कोंडिये या संघाचा. आणि आपल्या लांजा तालुका रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एक नावाजलेला असा हा फलंदाज, एक अष्टपैलू खेळाडू किरण कांबळे आपल्याला पाहायला मिळतोय इथे. एक वारंवार आपल्या रत्नागिरी जिल्ह्याच्या टुर्नामेंट्स हा खेळाडू मोठमोठ्या टुर्नामेंट्स खेळत असतो. आपण त्यांना युट्यूबच्या स्वरूपामध्ये पाहतो आणि या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा खेळताना पाहतो. नक्कीच अशा मोठ्या खेळाडूंकडे आपल्या नवनवीन खेळाडूंसाठी खूप काही शिकण्यासारखं असतं. ज्यावेळेला आपण अशा RPLच्या स्वरूपामध्ये एकत्रितरित्या खेळतो, त्यांच्याकडून शिकतो आणि नक्कीच नवनवीन खेळाडू घडतात. पुन्हा आता मात्र बॉलिंग मार्कवरती कृष्णा, पंचांच्या डाव्या बाजूने समोर फलंदाज किरण. पहिला चेंडू, सुंदर चेंडू, गुड लाईन गुड लेंथ म्हणावा लागेल. सुंदर अशी गोलंदाजी. पहिला चेंडू, निर्धाव चेंडू निघालाय. गोलंदाजीची सुरुवात अतिशय सुंदररित्या केली आहे कोकण रायडर्सने. आता मात्र पुन्हा एकदा कृष्णा आपल्या बॉलिंग मार्कवरती. पाहूया किरण कांबळे आणि रिव्हर्स केलाय तो गेलाय तो 4 धावेसाठी. नक्की 4 या धावसंख्येने आपल्या संघाचं खातं खोललंय किरण कांबळे. एक घातक असा हा फलंदाज. नक्की तो जर मैदानावरती उभा राहिला तर या 21 धावा निश्चितच तो कदाचित 2 ओव्हर्सच्या आतमध्ये कंप्लीट करेल. आणि त्यांच्या जोडीला जो फलंदाज आहे संदीप, मठ संघाचे एक धडाकेबाज फलंदाज संदीप. नक्कीच पुन्हा एकदा किरण कांबळे आपल्या बॅटिंग मार्कवरती. स्ट्रॅटेजी मध्ये थोडासा फिल्डिंग चेंज. कृष्णा टू किरण आणि स्लोवर टाकला तो. या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चांगला लाईन, चांगली टप्पा आणि एक धाव मात्र काही रोखू शकत नाहीये. तेवढा सन्मान दिला या चांगल्या चेंडूवरती. 1 धावेने धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या झाली 5. आता मात्र स्ट्राईकला मडगावचे एक धडाकेबाज फलंदाज संदीप. पुन्हा एकदा या ठिकाणी स्लोवर टाकण्याचा प्रयत्न, मात्र आता मात्र थोडस लाईन मध्ये थोडासा गडबड झालाय आणि एक कव्हर ड्राईव्ह म्हणावा लागेल. सुंदर असा हा चौकार संदीप यांच्या बॅट मधून. एक तंत्रशुद्ध पद्धतीने खेळणारा हा खेळाडू आहे, जो की धडाकेबाज फलंदाज म्हणून सुद्धा ओळखला जातो. तंत्रशुद्ध पद्धतीने कसं खेळावं आणि किती हिट करावं, नक्कीच हा या फलंदाजाकडून शिकलं पाहिजे. आता मात्र पुन्हा एकदा कृष्णा यांचा सुंदर चेंडू. या ठिकाणी पुन्हा मिसफिल्ड झालाय. 1 धाव मात्र रोखू शकत नाहीयेत. धाव संख्या 1 ने वाढले. धाव संख्या झाली आहे 10. पहिलं षटक अजूनही प्रगतीपथावरती असताना मला वाटतं 1 चेंडू शिल्लक असताय. 1 चेंडू, शेवटचा चेंडू कृष्णा यांचा. फलंदाज आहे समोर किरण कांबळे. कृष्णाचा चेंडू तितका सुंदर असा सन्मान दिलाय आणि 1 धाव पूर्ण केलाय. या ठिकाणी ओव्हरथ्रो केलाय. ओव्हरथ्रोच्या स्वरूपामध्ये. नक्कीच धाव संख्या थोडं रन चेस कमी आहे. प्रयत्न होता डायरेक्ट हिटचा, मात्र तो असफल ठरलाय. थोडस फास्ट खेळायचं आहे, प्लीज विनंती करतो. अजूनही खूप सारे सामने खेळवायचे आहेत आपल्याला.
आणि आता मात्र वैयक्तिक पहिलं संघातर्फे दुसरं प्रशांत गोलंदाजी मार्कवरती. सुंदर चेंडू, तितका सुंदर असा सन्मान दिलाय, एक धाव पूर्ण केली आहे. एक संत गतीने खेळ चालू असताना पुन्हा एकदा प्रशांत आपल्या बॉलिंग मार्गवरती. सुंदर चेंडू, तितका सुंदर असा सन्मान दिलाय, एक धाव पूर्ण केली आहे. पुन्हा एकदा नक्कीच पुन्हा एकदा सिंगल सिंगल असा स्कोर बोर्ड चाललाय. पुन्हा एकदा पुढील चेंडू प्रशांत यांचा तेवढा सन्मान देतात आहेत. सुंदर चेंडू, एक पॅड लेंथला एक चेंडू टाकले गेले आहेत सर्व चेंडू आणि त्याला सन्मान दिला आहे. मला वाटतं बिग हिट एखादा तरी यावा. नक्कीच हा चेंडू पुन्हा एकदा स्लोवर. पुन्हा एकदा एक धाव. धाव संख्या आहे 16. अजूनही जिंकण्यासाठी 17. जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. नक्कीच या ठिकाणी गोलंदाजीसाठी विवेक, खानवली संघाचे गोलंदाज विवेक या ठिकाणी कोकण रायडर्स जर ही मॅच जिंकले तर ऋषिकेश धनावडे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि सुंदर चेंडू या ठिकाणी समजू शकत नाही आहेत. संधी होती रनआउटची. अजूनही 3 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. आणि नक्कीच कोकण रायडर्स हा सामना जिंकला तर ऋषिकेश धनावडे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. बेबी ओव्हर या ठिकाणी करण्यात आली आहे. गोलंदाज सचिन.
सामना आलाय तो. एक चेंडू आणि एक धाव. एक चेंडू आणि एक धाव. 3 चेंडू आणि 2 धावा होत्या. 6 चेंडू आणि 5 धावा होत्या. एक चेंडू आणि एक धाव आवश्यक. एक चेंडू आणि एक धाव अतिशय. नक्कीच कोकण रायडर्स यांना एक संधी आहे. ऋषिकेश धनावडे यांनी 1000 रुपयाचं पारितोषिक लावलंय. जर तो हा संघ विजयी झाला, कोकण रायडर्स संघ, नक्कीच